एका विक्रेत्याने 5 लिंबू 9 रुपयास खरेदी केले आणि 4 लिंबू 8 रुपये प्रमाणे विक्री केले. त्यांनी 100 लिंबू विक्री केल्यास त्याला नफा किंवा तोटा किती रुपये झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठी सुरुवातीला आपण एका लिंबाची खरेदी किंमत आणि एका लिंबाची विक्री किंमत काढूया. तर खरेदी किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. खरेदी किंमत बरोबर 5 लिंबांची खरेदी किंमत दिलेली आहे आपल्याला. 5 लिंबू बरोबर 9 रुपये. आता 5 लिंब जर 9 रुपयात मिळत असतील तर एका लिंबूची खरेदी किंमत या ठिकाणी होणार आहे 1 लिंबू बरोबर 9/5. ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत पाहूया आपण. विक्री किंमत 4 लिंबू 8 रुपये प्रमाणे विकले जातात. 4 लिंबू बरोबर 8 रुपये. म्हणून एक लिंबू बरोबर 8/4 ही झाली एका लिंबाची विक्री किंमत. आता आपण विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करूया. आपल्याला नफा मिळतो की तोटा ते या ठिकाणी समजेल. त्यासाठी 8/4 वजा 9/5 करूया. बरोबर 5×8 = 40 वजा 4×9 = 36. छेदामध्ये दोन्हीचा गुणाकार 5×4 = 20. बरोबर 40 मधून 36 गेले, उरले 4, छेदामध्ये 20. आता 100 लिंबू विक्री केल्यास म्हटलेले आहे, म्हणून याला गुणिले आपण 100 करूया. 20×5 = 100 आणि 4×5 = 20. म्हणजे या ठिकाणी 20 रुपये हा नफा झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 20 रुपये नफा.